बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक परत आपण एका भटकंतीला निघालेलो आहोत. महाराष्ट्राचं भरतपूर असं ज्याची ओळख आहे अशा नांदूर मध्यमेश्वर ह्या बर्ड सेंच्युरीला आपण आता निघालेलो आहोत. नाशिक पासून 40 किलोमीटरवर ही बर्ड सेंच्युरी आहे. नाशिक सायखेडा मार्गे नांदूर मध्यमेश्वर असा हा रस्ता आहे, प्रवास आहे. आणि इथे आता पिंक क्रोंच या जातीचे काही पक्षी आलेले आहेत. खरं तर ह्या बर्ड सेंच्युरीमध्ये साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये परदेशी पक्षी येतात आणि हा एरिया ही बर्ड सेंच्युरी बघणं हे म्हणजे त्यावेळेचा हा सीझन आहे. पण आत्ता मे मध्ये काही परदेशी पाहुणे आपल्या भेटीला आलेले आहेत. तर चला आपण नांदूर मध्यमेश्वरला जाऊ आणि हे पक्षी आपल्याला बघायला मिळतात का याचा प्रयत्न करू. आपण येऊन पोचलेलो आहे नांदूर मध्यमेश्वरच्या वाईल्ड बर्ड सेंच्युरीला. हे प्रवेशद्वारातनं आत आल्याबरोबर इथे आपल्याला तिकीट घर दिसतं. साधारणतः व्यक्ती मागे 20 रुपये, पार्किंगचे कारचे 50, आणि जर तुम्हाला दुर्बीण वगैरे घ्यायची असेल तर त्याचे तासाला 50. याप्रमाणे इथे चार्जेस आहेत. इथे राहण्याची पण व्यवस्था आहे. आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे. आपलं नाव सर? नमस्कार, मी गंगाधर आगाव. आपल्या बरोबर गंगाधर आगाव सर आहेत. ते इथली सगळी व्यवस्था बघतात. आपण त्यांच्याकडनं आणखीन पक्षी इथली माहिती घेऊ. इथे कुठले कुठले पक्षी आहेत सर? साधारणतः आपल्याकडे ऑक्टोबर ते मार्च हा सीझन असतो मायग्रेटरी बर्ड्सचा. आपला जो नांदूर मध्यमेश्वर हा परिसर आहे, या परिसरामध्ये एक सेंट्रल एशियन फ्लावे म्हणून आपल्याकडे हा जो एक रूट जो आहे, जसे आपले हायवे असतात तसा हा आपला एक पक्ष्यांचा हा सेंट्रल मध्य आशियाई मार्ग जो आहे, बरोबर, तो आपला हाच मार्ग आहे साधारण गंगापूर पासून तर जायकवाडीपर्यंत. आणि ह्या मार्गामध्ये पक्षी येताना त्यांना जिथे चाहूल लागेल, काही ते आपलं फूड चांगलं आहे तिथे पक्षी वास्तव्य करतात. ते साधारणतः आपल्याकडे एक वर्षभरामध्ये 309 प्रकारच्या स्पेसीसची नोंद झालेली आपल्याकडे. जवळजवळ 309 स्पेसीसची आपल्याकडे नोंद झाली इथे बघायला मिळू शकतो. हो 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 हो. इथे येण्याचा सर्वोत्तम काळ कुठला? सगळ्यात सर्वोत्तम काळ म्हणजे जेवढी थंडी आपल्याकडे वाढेल, म्हणजे असा महिना आपण सांगू शकत नाही. कारण मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल 5 मेला भयंकर पाऊस झाला. तर 5 मे ते 5 मे पर्यंत म्हणजे साधारणतः मागच्या महिन्यापर्यंत आपल्याकडे बघा दर महिन्याला पाऊसच पडत होता. त्यामुळे पक्ष्यांना असं काही नसतं. जेव्हा टेम्परेचर मायनस पर्यंत जातं तेव्हा पक्षी आपल्याकडे येतात. हा म्हणजे थंडीची चावल लागली का तेव्हा पक्षी आपल्याकडे येतात. साधारणतः जो सीझन आहे तो नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने आपल्याकडे फुल थंडी असते. टेम्परेचर आपल्याकडे 2-3 वर येतं. निफाडचं पारा तुम्ही बघितलं असेल न्यूजपेपरला वगैरे, कायमच कमी असतं. चालेल, तुम्ही आम्हाला ह्या पक्षी अभयारण्याची माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. आज जाऊन बघतो आमच्या नशिबात आज कुठले कुठले पक्षी नक्कीच चांगली सायटिंग वेळ आपल्याकडे. पेंटेस्टॉकची कॉलनी पण आहे चांगली. आतमध्ये त्यांचं नेस्टिंग पण आपल्याकडे झालंय. ते मायग्रेटरी बर्ड्स होते पण ते आता स्थानिक झाले आपल्याकडे. बरोबर, 2016 पासून ते आपल्याकडे रेसिडेन्शियल झाले ते बर्ड्स आपल्याकडे. हे तुम्हाला मध्ये बघायला मिळते. थँक्यू, धन्यवाद. हा इथला सेल्फी पॉइंट प्लस इथे बसायला एकदम सुंदर सोय केलेली आहे. आणि हा इथला परिसर, ह्या इथे येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. रोहित, भिंगरी, हरियाल, सुगरण, चातक
अशा प्रकारचे कॉटेजेस इथे तयार केलेले आहेत आणि ह्या कॉटेजेसमध्ये येऊन तुम्ही रात्रभर राहू शकता आणि दिवसा पक्षी निरीक्षण करू शकता. त्यामुळे इथे ही सोय आहे. जर यायचं असेल तर इथला फोन नंबर जर मला मिळाला तर मी निश्चित डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला इथे आपली व्हिजिट मॅनेज करता येईल. इथल्या सोयींचा आपल्याला उपयोग करता येईल. आता मी पक्षी निरीक्षणासाठी निघणार आहे. ही बायनॅक्युलर मी तेवढ्यासाठी इथे भाड्याने मला मिळाली आहे, घेतली आहे मी. आणि याचं भाडं तासाला 50 रुपये एवढं आहे. चला, हा असा रस्ता बनवलेला आहे. या साईडला आपण बघू शकता, ज्याला पाणथळ म्हणतो तशी ही पाणथळ जागा आहे आणि इथूनच आपल्याला पक्षी बघायला मिळायला सुरुवात होते. पक्ष्यांचे आवाज सगळीकडनं येत आहेत. व्हिडिओमध्ये किती रेकॉर्ड होत आहेत मला माहीत नाही. जागोजागी असे मनोरे तयार केलेले आहेत. आपण या मनोऱ्यांवर जाऊनही बघणार आहोत आणि अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला इथे बघायला मिळत आहे. कपाशी घार, ब्लॅक शॉल्डर्ड काईट, एलानस कॅरोलस एक प्रकारची घार आहे. ही पण इथे बघायला मिळते. आपल्याला काही पक्षी इथे शेतामध्ये दिसत आहेत. हा आहे डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मनोरा. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील हिरव्यागार प्रदेशात वसलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक मनमोहक स्वर्ग आहे. अनेकदा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे 1950 मध्ये स्थापित हे अभयारण्य विविध पक्ष्यांच्या प्रजाती आणि वन्यजीवांसाठी एक समृद्ध आश्रयस्थान बनले आहे. येथील शांत सौंदर्य, समृद्ध जैवविविधता आणि निवांत वातावरण यामुळे निसर्गाच्या चमत्कारांमध्ये रमून जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. 10,000 हेक्टरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले हे अभयारण्य, ज्यामध्ये 765 हेक्टरचा गाभा संरक्षित क्षेत्र आहे, दख्खनच्या पठारावर वसलेले तलाव, दलदलीचे प्रदेश आणि नदीकाठच्या जंगलांचे एक चित्तथरारक मिश्रण आहे. या पर्यावरणीय अद्भुत प्रदेशाचे अस्तित्व गोदावरी आणि कडवा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामुळे आहे. सुरुवातीला जलसंधारण आणि पूर नियंत्रणासाठी बांधलेला हा पाणथळ प्रदेश आता असंख्य प्रजातींसाठी एक अमूल्य अधिवास बनला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वपूर्ण पर्यावरणीय क्षेत्रांपैकी एक म्हणून त्याचा दर्जा अधिकच मजबूत झाला आहे. पक्षी निरीक्षकांसाठी हे अभयारण्य एक अतुलनीय अनुभव देते. युरोप, मध्य आशिया आणि सायबेरियामधून येणाऱ्या 80 स्थलांतरित पक्ष्यांसह 265हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान असलेले हे पक्षी केंद्र नेत्रदीपक दृश्यांची हमी देते. इथे बऱ्याच पक्ष्यांनी आपली घरटी बनवली आहेत. काही झाडांवर तर काही चक्क जमिनीवर.
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे एक समृद्ध पर्यावरणीय आश्रयस्थान आहे, जे 536 प्रकारच्या जलचर आणि स्थलीय वनस्पतींचे घर असून तेथील वैविध्यपूर्ण भूदृश्याला समृद्ध करते. येथील उल्लेखनीय वनस्पतींमध्ये पूजनीय भारतीय चंदन सॅन्टॅलम ॲल्बम विशेष लक्ष वेधून घेते, ज्यामुळे अभयारण्याचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व वाढते. पाणथळ जागा विविध प्रकारच्या जलवनस्पतींनी नटलेल्या आहेत, ज्या स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींना आवश्यक निवारा आणि अन्न पुरवतात. या व्यतिरिक्त अभयारण्यात घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि फुलझाडे आहेत, जे विविध प्रकारच्या वन्यजीवांना आधार देतात. ही हिरवीगार वनराई केवळ अभयारण्याचे निसर्गरम्य सौंदर्यच वाढवत नाही, तर तेथील समृद्ध परिसंस्थेचा नाजूक समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे त्याच्या अविश्वसनीय पक्षी विविधतेसाठी प्रसिद्ध असले तरी ते विविध प्रकारच्या आकर्षक वन्यजीवांचेही निवासस्थान आहे. असंख्य स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींव्यतिरिक्त अभ्यागतांना अभयारण्याच्या समृद्ध अधिवासात बिबट्या, भुंकणारे हरिण, रानडुक्कर आणि कोल्हे फिरताना दिसू शकतात. या सस्तन प्राण्यांच्या उपस्थितीमुळे अभयारण्याचे पर्यावरणीय महत्त्व वाढते, ज्यामुळे ते वन्यजीव प्रेमींसाठी एक स्वर्ग बनले आहे. या व्यतिरिक्त अभयारण्यातील विस्तृत जलाशयांमध्ये विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळतात, ज्यात देओलाली मीनू आणि बटर कॅटफिश यांचा समावेश आहे, जे जलीय परिसंस्था टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही समृद्ध जैवविविधता नांदूर मधमेश्वरला केवळ पक्षी निरीक्षकांसाठीच नव्हे, तर विविध स्थलीय आणि जलीय प्रजातींसाठी एक महत्त्वपूर्ण संवर्धन क्षेत्र बनवते. नांदूर मधमेश्वर हे केवळ पक्षी निरीक्षकांसाठीचे नंदनवन नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त रामसर स्थळ आहे, जे एक महत्त्वपूर्ण पाणथळ प्रदेश म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित करते. हे अभयारण्य भारतीय गिधाड आणि पांढऱ्या पार्श्वभागाचे गिधाड यांसारख्या लुप्तप्राय प्रजातींच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे ते जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय ठेवा ठरते. येथील संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे भावी पिढ्या येथील अविश्वसनीय जैवविविधतेचा आनंद घेत राहू शकतील याची खात्री होते.
सध्या पिंक फ्लेमिंगो इथे आल्याची बातमी आम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळाली होती, पण ही बातमी खोटीच निघाली. पण इथले सुंदर सुंदर पक्षी निश्चितच बघायला मिळाले. मित्रांनो, या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, परिश्रम घ्यावे लागतात, वेळ खर्च होतो, पैसाही खर्च होतो, प्रवासामधली रिस्क वाढते. अर्थात हे सगळं आम्ही करतो ते आमच्या समाधानासाठी, आत्मीय परिपूर्णतेसाठी. पण कोणत्याही कलाकाराची ही अपेक्षा असते की त्याची कलाकृती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि त्यांनी ॲप्रिशिएट करावे, कौतुकाची, शाबासकीची थाप पाठीवर पडावी. यूट्यूबचा अल्गोरिदम सध्या बदललेला आहे. आता व्हिडिओ नुसतं बघणं पुरेसं नाही, व्हिडिओला जर लाईक आणि कॉमेंट दोन्ही गोष्टी केल्या तर व्हिडिओ सबस्क्रायबरबरोबरच नॉन सबस्क्रायबर लोकांपर्यंत पोचण्यासाठी मदत होते. म्हणून आपल्याला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, कुठलीही छानशी कॉमेंट करा. लवकरच आपण 10 लाख व्ह्यूज आणि 5,000 सबस्क्रायबरपर्यंत पोचणार आहोत. तुमच्या सपोर्टसाठी आणि आशीर्वादासाठी मनापासून शतशः धन्यवाद.